ॲक्च्युली आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे अतिशय हृदयद्रावक घटना घडलेली आहे. देव करो अशी वेळ कोणावर येऊ नये. पण आजकालच्या तरुण पिढीला काय झालेलं आहे, कोणत्या गोष्टीचं व्यसन चढलेलं आहे ते सुद्धा कळत नाही. आणि मुळात म्हणजे आपल्या शिवजन्मभूमीमध्ये ही घटना घडणं ही अतिशय म्हणजे लाजिरवाणी आहे. आणि मी विनंती करेन पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की जी पीडित मुलगी आहे, जिच्यावर कोयत्याने व धारदार शस्त्राने वार करण्यात आला, ते आता जखमी स्वरूपात आहे हॉस्पिटलमध्ये. पण मी म्हणेन की तिच्यावर उपचार चालू आहेत, ते उपचार चांगल्या प्रकारे व्हावे. आपले प्रकल्प अधिकारी देसाई साहेब त्यांनी त्या मुलीची संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. आणि भविष्यातही तिला कोणत्या गोष्टीची गरज लागली तर आम्ही सर्व लांडे कुटुंब जसे नेहमी असतो तसे आहोतच. पण मी म्हणेन आपण म्हणजे तरुणांना सुद्धा खास विनंती आहे की आपण एक तरुणींना की जर अशा घटना आपल्यासोबत घडत असतील तर आपण कोणातरी आपल्या वरिष्ठांची मदत घ्यावी, जेणेकरून या गोष्टींना अडथळा म्हणजे कुठेतरी अडथळा होईल की अशा घडणाऱ्या वाईट गोष्टी घडणार नाहीत. आणि मी मुळात म्हणेन की त्या मुलीची तब्येत लवकरात लवकर सुधारावी. आणि डॉक्टरांचे सुद्धा मनापासून आभार की ते अथक प्रयत्न करत आहेत त्या मुलीची तब्येत सुधारण्यासाठी. देव करो की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन असेल, मी असेल, माझे सासरे देवरामजी लांडे साहेब असतील, आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि तरुणांना विनंती आहे की अशा कोणत्याही एकतर्फी प्रेमातून या गोष्टी घडतात, त्या गोष्टींना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपल्या भागामध्ये काहीतरी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. त्याची सुद्धा तयारी येत्या काही दिवसामध्ये मी एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून आपल्या भागामध्ये राबवण्यात येणार आहे, जेणेकरून आपल्या तरुण पिढीला किंवा स्त्रियांना त्यांना त्यांच्या डिफेन्ससाठी काहीतरी करता येईल. या गोष्टीची काळजी ही भविष्यात मी घेणारच आहे. पण आता सध्या तरी तात्पुरता ही स्थिती पाहता आपण त्या मुलीच्या तब्येतीसाठी प्रार्थना करूयात आणि सगळ्यांनी तिच्या कुटुंबासाठी सहकार्य करूयात, एवढंच म्हणतो. खरं तर संदीप भाऊ, मी एक सूचना करतो पोलीस प्रशासनाला का जिथं शासकीय वसतिगृह मुलींचं हे आउटसाईडला आहे, तर तिथं अधूनमधून त्या पोलीसच्या गाडीचा राऊंड असला पाहिजे, किंवा जेणेकरून जर शक्य झालं तर सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम 2-2 तास तिथं पोलीस संरक्षण असलं पाहिजे. म्हणजे तर मुली सुरक्षित राहतील. कारण मुली कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरक्षित राहतात, परंतु कॉलेज सुटल्याच्या नंतर तिची प्रति आहे सकाळचा टाईम आणि संध्याकाळचा टाईम. असं मी या पोलीस प्रशासनाला मी SP साहेबांशी बोलून त्या ठिकाणी मुलींचं जवळजवळ तिथं 7-8 हजार मुली आहेत आणि त्या मुलींसाठी तिथं पोलीस डिपार्टमेंटने तशी स्पेशल व्यवस्था करावी, अशा प्रकारची माझी मागणी पोलीस डिपार्टमेंट आहे. दुसरी मागणी जी आहे ती संध्याकाळची 5 वाजता कॉलेज सुटल्याच्या नंतर कॉलेजच्या बाहेर सुद्धा पोलीस असले पाहिजेत. आणि ST त्यांना मुली ज्या टायमाला येतात तिथं नाही, मुळात ते मुलीला इतका त्रास होता की पोलीस स्टेशनला गेली असती तर आजची वेळ आली नसती. तुम्ही मुलींना काय आवाहन करणार, असं जर कोण त्रास देत असेल तर काय करावं? आपल्या घरातलं कोणीतरी ज्येष्ठ असेल त्यांना सांगा, आपल्या शाळेतले शिक्षक असतील त्यांना सांगा. आपण ज्या वसतिगृहात राहतो तिथे वॉर्डन असतात, महिला असतात, त्याशिवाय त्यांना सुद्धा कानावर घालण्याचा प्रयत्न करा. कारण आता जितपत मला माहिती आहे त्या मुलीला वडील नाही, त्याच्यामुळे तिची सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे की बाबा सांगणार तरी कोणाला. आणि आदर नसलेल्या व्यक्तीला समजू शकतो, पण अतिशय मुलीने कोणाचाच आदर नाही असं कोणी समजू नये. तिने पोलीस प्रशासनाची किंवा महिलांची कोणत्या तरी आमच्यासारख्या प्रतिनिधींची मदत घ्यावी. आम्ही प्रत्येकपणे कोणाचंही नाव न कळता आम्ही त्या आरोपीला किंवा जो त्रास देत असेल त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि त्या मुलीला खरं तर आमच्याकडून प्रामाणिकपणे, माझी सुनबाई असेल, मी असेल, आमचं लांडे कुटुंब प्रामाणिकपणे त्या मुलीचं जसं प्रकल्प अधिकारी साहेबांनी सांगितलंय तसं आम्ही पण त्या ठिकाणी त्या मुलीची जबाबदारी काही ना काही खारीच वाटा घेऊ. कारण ती ज्या टायमाला ऑपरेशन एका बाजूचं झाल्याच्या नंतर आता दुसरं ऑपरेशन तिथे चालू आहे, पण ती बोलताना काय म्हणली, मला वडील नाही, मला फक्त मला वाचवा, मला जगायचं आहे, ते माझ्या आईसाठी जगायचं आहे. ह्याच्या टायमाला ती मुलगी ऑपरेशन होताना बोलले, म्हणजे तिला परमेश्वराने खरं तर वाचणार आहे, 100% ती मुलगी वाचणार आहे. परमेश्वरांना मी प्रार्थना करतो का तिला खरं तर जीव लागली.